माध्यमाने लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडू शकतो आणि खूप चांगल्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी या सगळ्या मित्रांकडून ज्या आहेत त्या ठिकाणी आले. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा एक्सरसाइजेस ज्या आहेत ह्या सुरू राहतील. जास्तीत जास्त शाळा, कॉलेजेस, तरुण यांच्यापर्यंत कसे हे सगळे तरुण पोहोचू शकतात, कारण की ते देखील त्याच वयोगटातील आहेत. त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे जो आहे तो तरुण विचार करतो आणि एक वेगळ्या प्रकारे आज डायलॉग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो पक्षाच्या माध्यमाने झालेला आहे. पक्षाकडनं या लोकप्रतिनिधींना काही वेगळा टास्क पण दिल्याचं कळतं आहे, युवांशी संवाद साधून त्याचबरोबर युवा कार्यक्रम करण्यासंदर्भात. आज एक इनिशिएटिव्ह हा आम्ही घेतला, सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये ही सगळी मुलं जी आहेत ही शाळा असेल, कॉलेजेस असतील यांच्याबरोबर कनेक्शन करतील. पुढे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, ते कशा प्रकारे हाताळायचे याचा देखील प्रोग्राम जो आहे हा पक्षाच्या माध्यमाने जो आहे हा चालू राहील. काल मुर्जी पटेल यांच्याकडे पण तुमचं भाषण झालं. तुमची जी भूमिका होती ती लोकांकडून ऐकण्याची जास्त होती, त्यामुळे जे प्रश्न त्यांनी मांडले त्यावर नेमकं काय तोडगा काढला? बघा, मला वाटतं इथे ऐकण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत, समजण्याच्या भूमिकेमध्ये आहोत की काय खऱ्या अर्थाने मुलांना पाहिजे, युवकांना पाहिजे, त्या समजून घेतले आपण विषय. कारण की प्रत्येक एज ग्रुपचे विषय वेगळे आहेत, समस्या वेगळी आहे आणि आमच्याकडे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्या एज ग्रुपचे आहेत आणि मग त्यांना आम्ही वेगवेगळे टास्क जे देणार आहोत, कशा प्रकारे त्यांना अप्रोच करायचं आहे मुलांना, युवकांना, आणि त्याच्यामधून जे आहे ते हे ऑनगोईंग प्रोसेस आहे. एका दिवसात काही समस्या सुटणार नाही, पण त्यांचं ऐकून घेऊन एक पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. पाहिला तर राहुल गांधी असतील किंवा मग आदित्य ठाकरे असतील, हे पण त्यांना कुठेतरी पॉलिटिकल मोटिव्ह घेऊन त्यांच्याशी संपर्क करतात किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. जनतेला पॉलिटिकल विरोधी पक्ष बघा, विरोधी पक्ष आज ज्या सिच्युएशनचा फायदा घेऊन पॉलिटिकली त्यांच्याकडे एक वोट बँक म्हणून पाहत आहे. आम्हाला तसं करायचं नाही, कारण की आम्ही सरकारमध्ये आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.